आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठीची वयोमर्यादा 70 वरून 60 करण्याचा केंद्र सरकारचा विचार. सोलापुरात होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची निवड. राज्यात घरकुल बांधणाऱ्या लोकांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा शासनाचा निर्णय. आणि सोलापूर विद्यापीठात आजपासून प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचं आयोजन. आता घडामोडी विस्तारानं. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आपले उमेदवार काल जाहीर केले. यामध्ये संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी येत्या 27 तारखेला निवडणूक होणार आहे. 5 पैकी 3 जागा भाजप लढवणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभे करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठीची वयोमर्यादा 70 वरून 60 करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीनं सरकारला याबाबतची शिफारस केली आहे. उपचारासाठी देण्यात येणाऱ्या रकमेतही दुप्पट वाढ करण्यात यावी असंही या शिफारसीत म्हटलं आहे. सोलापुरात येत्या 3 मे रोजी होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची निवड झाली आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाच्या नियोजनाची 3री बैठक काल पार पडली. त्यात ही निवड करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. दगडापासून वाळू तयार करण्याला शासन प्रोत्साहन देत असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल असंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीनं आजपासून प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील 39 कृषी, अकृषी तसंच अभिमत विद्यापीठातील 200 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी दिली. 5 दिवस चालणाऱ्या या शिबिराचं उद्घाटन आज दुपारी वृत्तनिवेदक सागर जोशी यांच्या हस्ते होईल. कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सोलापुरात काल पद्मश्री अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या उपस्थितीत अबीर गुलाल रंगोत्सव साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाची संयुक्त शिखर समिती आणि आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ यांच्या वतीनं अक्कलकोट रोडवरील उद्यानात हा पर्यावरणपूरक रंगोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मारुती चित्तमपल्ली यांनी रंगपंचमी साजरी करताना निसर्गाचे नियम पाळा असं आवाहन केलं. सोलापूर शहरातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात येत असून गेल्या आठवड्यात 11 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. धान्याचं वाटप करताना कुचराई होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे भरारी पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचं पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी सांगितलं. काही दुकानांचा परवाना 6 महिन्यासाठी निलंबित केल्याची माहितीही त्यांनी दिली. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या 375व्या बीजोत्सवानिमित्त सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. सोलापूरच्या अशोक चौकातील तुकाराम महाराज मंदिरात विष्णुपंत महाराज मोरे यांचं गुलालाचं कीर्तन पार पडलं. पंढरपुरातील देहूकर मठात संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि चिपळ्या तसंच अभंगाची वही या वस्तू भाविकांना दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. बडेदेवाहून त्या आणल्याचं तुकाराम महाराजांचे 10वे वंशज ज्ञानेश्वर महाराज देहूकर यांनी सांगितलं. ज्ञानप्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका आणि आध्यात्मिक साधिका स्वर्गीय स्वर्णलता भिशीकर यांना काल सोलापुरातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत घेतलेल्या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. अयोध्येतील राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्हीसीद्वारे श्रद्धांजली अर्पण करताना स्वर्णलता भिशीकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घसासी, गायक दीपक कलढोणे, डॉ माधवी रायते, सुयश गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे, स्नेहल पेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ गिरीश बापट,
सुधाकर देशमुख, अरुंधती पत्की, अमोल गांगजी यांच्यासह अनेकांनी स्वर्णलता भिशीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक सोलापुरात पार पडली. पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. एप्रिल किंवा मे महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा सोलापुरात होईल अशी माहितीही त्यांनी दिली. सोलापुरातील ब्रह्मदेवदादा माने तंत्रनिकेतन महाविद्यालयात 3 दिवसांचं उद्योजकता विकास शिबिर पार पडलं. विद्या कॉम्प्युटर्सचे संचालक अमित कामतकर, श्री शुभम इंडस्ट्रीजचे मधुसूदन भुतडा, आकाश फॅब्रिकेशनचे संगमेश्वर अंदेली यांनी या शिबिराला मार्गदर्शन केलं. प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. पंडित प्रभुदेव सरदार यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या शिष्यवृंदांच्या वतीनं काल सोलापूरच्या लोकमान्य टिळक सभागृहात संगीत अभिवादन सोहळा पार पडला. डॉक्टर पौर्णिमा धुमाळे यांनी या कार्यक्रमात शास्त्रीय गायन सादर केलं. त्यांना संगीतावर संजय देशपांडे आणि लीलादेव चक्रवर्ती यांनी साथसंगत केली. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. होळी सणाचं औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेनं होळी करा लहान, पोळी करा दान हा अभिनव उपक्रम राबवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या 3 केंद्रात या उपक्रमाअंतर्गत 1000हून अधिक पुरणपोळ्या जमा झाल्या होत्या. त्या झोपडपट्टीतील गरिबांना वाटण्यात आल्याचं डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी सांगितलं. पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा आरोग्य सेवा पुरस्कार सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील परिसेविका राजश्री उज्ज्वल कुमार माने यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. प्राचार्य धोंडीराम गडदे यांच्या हस्ते तो माने यांनी स्वीकारला. क्रेडाई सोलापूरच्या अध्यक्षपदी अभिनव साळुंके तर उपाध्यक्षपदी आनंद पाटील, संतोष सुरवसे यांची निवड झाली आहे. याशिवाय राजीव दीपाली, सुमित कांकरिया, उमेश लोलगे यांचीही विविध पदांवर निवड करण्यात आली. ही निवड 2 वर्षांसाठी असून पदग्रहण समारंभ येत्या बुधवारी सोलापुरातील गुजरात भवन इथं होणार आहे. ड्रीम फाउंडेशन आणि बसव संगम शेतकरी गट यांच्या वतीनं आज सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर इथं ड्रीम युवा प्रेरणा पुरस्कारांचं वितरण महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. बालाजी अमाईनचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी अध्यक्षस्थानी असतील. करमाळा तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून 2 दिवस लोक अदालत भरवण्याचा निर्णय तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी घेतला आहे. दर सोमवारी दुपारी 3 ते 6 आणि शुक्रवारी दुपारी 1 ते 2 या वेळेत त्या तहसील कार्यालयात उपलब्ध असतील. माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अकलूज इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर M.K. इनामदार यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांना आरोग्यविषयक सल्ले दिले. त्यांच्यासह डॉक्टर अनिकेत इनामदार, किरण जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ मगर, सूर्यकांत भिसे, चंद्रकांत कुंभार यांच्यासह तालुक्यातील 50 पत्रकार या शिबिरात सहभागी झाले होते. सोलापुरातील नेहरूनगरच्या शासकीय मैदानावर आयोजित किशोरी जिल्हा निमंत्रित खो खो स्पर्धेत साकत प्रशाला बार्शी, समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर, KK स्पोर्ट्स क्लब वाडी कुरोली आणि न्यू सोलापूर क्लब यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. आता हवामान. सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 40.3 आणि किमान 25.1. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठीची वयोमर्यादा 70 वरून 60 करण्याचा केंद्र सरकारचा विचार. सोलापुरात होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज मागमारे यांची निवड. राज्यात घरकुल बांधणाऱ्या लोकांना 5 बरास वाळू मोफत देण्याचा शासनाचा निर्णय. आणि सोलापूर विद्यापीठात आजपासून प्रेरणा राज्यस्तरीय युवा नेतृत्व शिबिराचं आयोजन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.